बोर्डाच्या पेपरमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची जेणेकरून तुम्ही सुद्धा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड जो 13 मार्च 2026 रोजी पेपर होणार आहे यामध्ये नक्कीच 40पैकी 40 मार्के नक्कीच मिळवाल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा विज्ञान भाग 2चा पेपर बोर्डाच्या परीक्षेत कसा सोडवायचा जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये चांगले मार्क्स नक्कीच मिळवाल. तर सर्वप्रथम जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे तो एकूण 10 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला ए असणार आहे तो 5 मार्क्ससाठी असणार आहे. तुम्हाला यामध्ये MCQ बेस्ड 5 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला हे 1-1 मार्क्स असणार आहेत. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त त्याचा पर्याय क्रमांक आणि त्याचं उत्तर काय असणार आहे फक्त एवढंच लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला प्रश्न अजिबात लिहिण्याची आवश्यकता नाही. तर पहिल्याचं उत्तर काय आहे, फोर्थ ऑप्शन बरोबर आहे, ट्रान्स्क्रिप्शन. त्यानंतर सेकंड वन असणार आहे तर फोर्थ ऑप्शन इनडिटर्मिनेट. जर तुम्ही फक्त इनडिटर्मिनेट लिहिला आणि त्याचा ऑप्शन 4 लिहिला नाही तर इथे तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत, जरी तुम्ही उत्तर हे करेक्ट लिहिला असला तरी. त्यामुळे त्याचं विथ ऑप्शन आणि त्याचं काय उत्तर आहे असं व्यवस्थित तुम्हाला परीक्षेमध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड वन असणार आहे फोर्थ ऑप्शन गायनोशियम. फोर्थ असणार आहे टू कोलार. त्यानंतर जो पाचवा आहे तो पहा त्याचं उत्तर फ्युजन ऑफ सेकंड मेल गॅमेट विथ 2 पोलर न्यूक्लिआय. तर अशा प्रकारे 5 मार्क्सचे हे तुम्हाला MCQ बेस्ड प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारले जाणार आहेत आणि तुम्ही व्यवस्थितच त्याचं उत्तर अगदी लिहायचं आहे. यामध्ये तुम्ही खाडाखोड अजिबात करू नका, नाही तर तुमचे मार्क्स हे यामध्ये कट होऊ शकतात. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा क्वेश्चन नंबर 1B असणार आहे तो देखील 5 मार्क्ससाठीच विचारण्यात येतो आणि ज्यामध्ये तुम्हाला पहिला आहे तो 1 मार्क्ससाठी फाइंड द ऑड मॅन आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स. तर 4 किंवा 5 ऑप्शन्स येतील आणि त्यामधला तुम्हाला काय करायचं आहे तर ऑड मॅन आउट काय करायचं आहे ओळखून तो ऑप्शन आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर इथं हार्ट जे आहे ते पाहू शकता 5 त्याचं ऑप्शन असणार आहे आणि हार्ट जे आहे ते इथे ऑड 1 आहे, इथे 1 मार्क्स तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर सेकंड वन असणार आहे तो देखील तुमचा कोरिलेशन फाइंड करा. तर व्हाईट रिव्हॉल्युशन इंक्रीज इन डेअरी प्रोडक्शन आणि ग्रीन रिव्हॉल्युशन त्याला तर तिथं काय येईल ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं मी तुम्हाला समजण्यासाठी पूर्ण प्रश्न लिहिलेला आहे, पाहू शकता. व्हाईट रिव्हॉल्युशन इंक्रीज इन डेअरी प्रोडक्शन, तर याचं रिलेशन असणार आहे. तर ग्रीन रिव्हॉल्युशनचं कशाशी संबंधित आहे रिलेशन, तर इथं पाहू शकता इन्क्रीज इन क्रॉप प्रोडक्शन. तर यासाठी तुमचा 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे तो तुमचा ट्रू ऑर फॉल्स. दिलेले स्टेटमेंट हे ट्रू ऑर फॉल्स आहे की नाही फक्त ते लिहायचं आहे. तर इथे तुम्हाला समजण्यासाठी सेंटेन्स कोणता आहे ते मी लिहिलेलं आहे. परीक्षेमध्ये तुम्ही परत स्टेटमेंट लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्हाला ट्रू आहे की फॉल्स तेवढंच लिहायचं आहे आणि 1 मार्क्स इथे घेऊन जायचं आहे. तर क्रोमोझोम्स नंबर इन जर्म सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर डिप्लॉयड, दिस स्टेटमेंट इज अ ट्रू असणार आहे. त्यानंतर बघा फोर्थ वन असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय तर UNEPचं लॉंग फॉर्म काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा प्रश्न देखील तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच विज्ञानच्या जो भाग 2 पाठ्यपुस्तकातीलच प्रश्न कोणताही तुम्हाला एखादं UNEP किंवा WHO म्हणजे काय त्याचं तुम्हाला लॉंग फॉर्मसाठी हा प्रश्न असणार आहे किंवा यामध्ये मॅच द पेअर्स असे सोपे प्रश्न 1-1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारू शकतात. तर इथं UNEP म्हणजे काय, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅमिंग. त्यानंतर फाईव्थ वन आहे तर मेटासेंट्रिक क्रोमोझोम, त्याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे 1-1 मार्क्सचे खूप सोपे प्रश्न असणार आहेत 5 मार्क्ससाठी. आपण पाहिला क्वेश्चन नंबर 1A आणि B अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचा आहे. हा जर क्वेश्चन नंबर 1B जो असणार आहे तो व्यवस्थितच अगदी त्यामध्ये तुम्हाला प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त 1-1 सेंटेन्सचे तुम्हाला उत्तर फक्त उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे आणि यामध्ये देखील पैकीच्या पैकी मार्क्स तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर जो 2 असणार आहे तो तुमचा एकूण किती मार्क्ससाठी असणार आहे तर तुमचा इथे तुम्हाला हा 10 मार्क्ससाठी एकूण प्रश्न असणार आहे आणि जो प्रश्न क्रमांक दुसरा ए जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे, जो बेस्ड असतो गिव्ह रिझन्सचा. तर दिलेल्या कोणत्याही 3 प्रश्नापैकी 2 प्रश्नांचे काय करा शास्त्रीय कारणे लिहा. इथे मी तुम्हाला मराठीमध्ये तो प्रश्न समजण्यासाठी सांगणार आहे, परंतु तो इंग्रजीमध्ये प्रश्न असणार आहे की गिव्ह सायंटिफिक रिझन्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 2. 3 देणार आहेत आणि कोणत्याही 2 क्वेश्चन्सचं तुम्हाला सायंटिफिक रिझन्सचं उत्तर लिहायचं आहे.
आहे. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क्स असणार आहेत, त्यामुळे हा 4 मार्क्सचा एकूण क्वेश्चन नंबर 2A आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं, हा प्रश्न लिहिताना स्वतःचं मत अजिबात यामध्ये लिहायचं नाही. तर कशा प्रकारे लिहायचं आहे, चला तर पाहूयात. तर प्रश्न काय असणार आहे, तर ORS गिव्स टू पीपल हू एक्सपिरियन्सेस लूज मोशन्स. तर ORSच काय म्हणजे रेकमेंड करतात की लूज मोशनसाठी. तर त्याचं उत्तर कसं लिहिलेलं आहे पाहू शकता. पॉईंट वाईज लिहिलेलं आहे. फर्स्ट, excessive water loss from the body is caused by loose motions. These can lead to dehydration, which can be fatal. Drinking ORS aids in the maintenance of fluid and salt levels in the body. As a result, ORS gives to people who experiences loose motions. तर लास्टला तुम्ही ॲज अ रिझल्ट असं लिहू शकता किंवा देअर फॉर ORS गिव्स टू पीपल हू एक्सपिरियन्स अ लूज मोशन्स. आणि त्याचं जे कारण आहे ते वरच्या असं व्यवस्थित अगदी मुद्द्यानुसार लिहायचं आहे. जर तुम्ही असे व्यवस्थित लिहिल्या तर यामध्ये तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स हे मिळून जातात. आणि जर तुम्ही यामध्ये पॅरेग्राफ करून लिहिला तर तुमचे मार्क्स हे कट कमी होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, तर यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे तुम्ही जर असं व्यवस्थित रोमन अंकात किंवा 1 2 3 4 असं जरी आकडा तुम्ही लिहिला तरी तुम्हाला यामध्ये 2 पैकी 2 मार्क्स मिळणारच आहेत. त्यामुळे व्यवस्थित अगदी मुद्द्यानुसार उत्तर हे लिहायचं आहे. त्यानंतर पाहू शकता दुसरा जो असणार आहे तो देखील बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. तर इथं पाहू शकता प्लास्टिक मस्ट बी बॅन्ड. तर याचं क्यू सायंटिफिक रिझन काय लिहिलेलं आहे. फर्स्ट वन, प्लास्टिक इज अ मेजर पोल्युटर इन टुडेज वर्ल्ड. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅनॉट डिग्रेड इट आयदर. त्यानंतर सेकंड वन, इट डिक्रीजेस सॉइल फर्टिलिटी. इट ओव्हरफ्लोज रिव्हर्स, सीज, गटर्स. दिस कुड ऑल्सो रिझल्ट इन फ्लड. ॲज अ रिझल्ट प्लास्टिक मस्ट बी बॅन्ड. तर प्लास्टिकवर बंदी का आणली पाहिजे, तर त्याचं क्यू सायंटिफिक रिझन लिहायचं आहे. तिथे पाहू शकता प्लास्टिक हे मेजर पोल्युटर आहे आताच्या जगामध्ये. मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते डिग्रेड करू शकत नाहीत आणि इट डिक्रीजेस सॉइल फर्टिलिटी. त्यामुळे मातीची सुपीकता देखील कमी होते. अँड इट ओव्हरफ्लोज रिव्हर्स, सीज अँड गटर्स. दिस कुड ऑल्सो रिझल्ट इन फ्लड. त्यामुळे पूर येऊ शकतं आणि हे जे आहे ते नद्या, समुद्र आणि ते गटर्समध्ये काय होतं, ओव्हरफ्लोज होतात आणि त्यामुळेच पूर येण्याची शक्यताही असते. त्यामुळे ॲज अ रिझल्ट किंवा देअरफॉर प्लास्टिक मस्ट बी बॅन्ड. तर असं सिम्पल 4 to 5 जर तुम्ही मुद्द्यांच्या आधारे याचं उत्तर लिहिला तर यामध्ये 2 पैकी 2 मार्क्स हे नक्कीच मिळणार आहेत. तर एनी 2 सोडवायचे आहेत, परंतु बोर्डाच्या पेपरच्या दृष्टिकोनातून तुमचा सराव व्हावा यासाठी मी थर्ड वन देखील सोडवून दाखवलेला आहे, जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त अभ्यास होईल. तर पाहू शकता फर्स्ट आहे तर काय, तर इट्स पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन अ नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली बिकॉज नॅचरल गॅस कंटेन्स नो सल्फर. तर नॅचरल गॅसमध्ये सल्फर नसल्यामुळे ते इको फ्रेंडली काय आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर गिव्ह रिझन लिहायचं आहे. ॲज अ रिझल्ट बर्निंग प्रोड्युसेस लेस पोल्युशन. नॅचरल गॅस इमिट्स 50 to 60% लेस कार्बन डायऑक्साईड इन अ पॉवर प्लांट्स दॅन अ रेग्युलर ऑइल और coal fired पॉवर प्लांट्स. ॲज अ रिझल्ट इट इज अ एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. तर जे नॅचरल गॅस हा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहे याचं उत्तर तुम्हाला व्यवस्थित अगदी इंग्रजीमध्ये मुद्द्यांच्या अनुसार लिहायचं आहे. तर तो देखील प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. मी तो ऑप्शनचा देखील सोडून दाखवलेला आहे, परंतु परीक्षेत तुम्हाला ऑप्शनचा सोडवायचा नाही. फक्त तुम्हाला जे प्रश्न कोणती 2 सोपे वाटतात ते तुम्ही सोडवू शकता. तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित अगदी कशाप्रकारे तुम्हाला 4 पैकी 4 जे गिव्ह रिझन्समध्ये मिळू शकतात हे सांगितलेलं आहे, ट्रिक देखील. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा क्वेश्चन नंबर 2B असणार आहे तो एकूण 6 मार्क्ससाठी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करत नाही तर 5 प्रश्न देणार आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3 आउट ऑफ 5. तर 5 क्वेश्चन्स देणार आहेत आणि 3 प्रश्नांची तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर पहिला पाहू शकता क्वेश्चन नंबर 2B मधला पहिला 2 मार्क्ससाठी काय विचारला आहे. व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन अँड गिव्ह इट्स टाईप्स. तर तुम्हाला त्याची टाईप्स आणि त्याची पॉलिनेशनची व्याख्या विचारली. तर पहिला जो 1 मार्क्स असणार आहे तो पॉलिनेशनची व्याख्या लिहिण्यासाठी म्हणजेच त्याची डेफिनेशन लिहिण्यासाठी आणि सेकंड वन 1 मार्क्स असणार आहे तो त्याचे टाईप्स लिहिण्यासाठी असणार आहे. तर पाहूयात उत्तर कसं लिहिलेलं आहे. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अनादर टू स्टिग्मा इज नोन ॲज अ पॉलिनेशन.
अँड इट हॅज अ 2 टाइप्स सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. तर 2 टाइप्स आहेत पाहू शकता आणि इथे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत, एक डेफिनेशनला आणि त्याचे टाइप्स लिहिण्याला. त्यानंतर पाहू शकता जो सेकंड वन प्रश्न सोडवलेला आहे तो अ पर्सन बिकम्स अ सेल्फिसाइड इन विच अ पर्सन इज नॉट अवेअर अबाउट द वर्ल्ड अराउंड द अँड द रिस्क ऑफ ॲक्सिडेंट विच मे बी फॅटल. तर व्यवस्थित अगदी ह्याचं देखील उत्तर तुम्ही सेल्फिसाइडचं मी लिहिलेलं आहे पाहू शकता. त्यानंतर हा देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे, खूप सोपे प्रश्न असणार आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर जो फोर्थ वन आहे तो पाहू शकता 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलेला आहे, की एक तक्ता दिलेला आहे त्यामध्ये इकोसिस्टीम आणि त्याचे अबायोटिक कंपोनंट्स आणि बायोटिक कंपोनंट्स. तर अबायोटिक कंपोनंट्समध्ये कोणकोणते येतात तर क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि त्याचे एक्झाम्पल्स लिहिलेले आहेत पाहू शकता. रेन, लाईट, विंड, त्यानंतर टेम्परेचर. आणि सेकंड कॉलममध्ये दिलेला आहे एक्झाम्पल सॉईल, मिनरल्स, ऑक्सिजन, टोपोग्राफी. आणि बायोटिक कंपोनंट्समध्ये पाहू शकता इट इज ऑल्सो नोन ॲज ऑटोट्रॉफिक्स. दे प्रोड्यूस एनर्जी, ऑल्सो नोन ॲज अ हेट्रोट्रॉफ्स. दे कंझ्युम. तर अशा प्रकारे तुम्हाला पेन्सिलने ही डायग्रॅम काढून व्यवस्थित अगदी पेननं त्यामध्ये काय करायचं आहे तर दिलेले जे पॉईंट्स आहेत त्याचे क्लासिफिकेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स त्याला काय म्हणतात व्यवस्थित अगदी लिहायचं आहे. तर तुम्हाला इथे 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता जो तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे तो क्वेश्चन नंबर 3 असणार आहे आणि हा लेंदी प्रश्न असणार आहे. एकूण 15 मार्क्ससाठी हा प्रश्न असतो पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला काय होतं तर यामध्ये उत्तर देखील तुम्हाला लिहायचे असतात, कारण यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 3 मार्क्ससाठी विचारण्यात येणार असतो. तर इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो जो तुमचा प्रश्न क्रमांक 3 जो असणार आहे ए तो एकूण 15 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर इथं पाहू शकता पहिला प्रश्न 3 मार्क्ससाठी काय विचारलेला आहे. द ॲनिमल रिप्रेझेंटेड. तुम्हाला एखादी डायग्रॅम देतील आणि तुम्हाला त्यामध्ये काय त्यावरचे 3 प्रश्न विचारण्यात येतात. तर पाहू शकता जी डायग्रॅममध्ये आहे ती कॉक्रोचची तुम्हाला डायग्रॅम्स दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचारले आहेत तर पहिला जो आहे तो 1 मार्क्सचा प्रश्न पाहूयात. द ॲनिमल रिप्रेझेंटेड इन द डायग्रॅम बिलॉंग्स टू विच फायलम. तर फायलम अर्थ्रोपोडा. तर जो कॉक्रोच जो आहे तो अर्थ्रोपोडा ह्या फायलममध्ये बिलॉंग्स करतो. 1 मार्क्स तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यानंतर सेकंड वन क्वेश्चन असणार आहे तो देखील 1 मार्क्स असणार आहे. द एक्झोस्केलेटन ऑफ कॉक्रोच इज मेड अप ऑफ कायटिन. तर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असलं पाहिजे, कारण कॉक्रोचचे जे एक्झोस्केलेटन असते ते कायटिनपासून बनलेलं असतं. जर व्यवस्थित उत्तर तुम्ही योग्य लिहिला तर 1 मार्क्स ते मिळणार आहे. त्यानंतर थर्ड वन पाहू शकता सिमेट्री इज द नंबर ऑफ सिमेट्रिकल पार्ट्स द ॲनिमल्स कॅन बी डिवायडेड इन टू. आणि कॉक्रोच हॅज अ बायलॅटरल सिमेट्री. कॉक्रोचची बायलॅटरल सिमेट्री असते आणि हे जर तुम्ही उत्तर बरोबर लिहिलं तर एक मार्क्स इथे नक्की मिळेल. अशा प्रकारे 3 मार्क्सचा हा प्रश्न तुम्ही पाहू शकता. खूप सोपा असणार आहे. यामध्ये लेंदी उत्तर लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही, फक्त एखादी डायग्रॅम देणार आहेत आणि त्यावरचे 3 हे प्रश्न तुम्हाला 1 मार्क्ससाठी विचारलेले आहेत. त्यानंतर सेकंड वन सुद्धा 3 मार्क्सचा प्रश्न कुठला आहे पाहू शकता. तर डिझास्टरची तुम्हाला डेफिनेशन लिहायला सांगितली आहे 1 मार्क्ससाठी. द अनप्रिडिक्टेबल डेंजरस इव्हेंट्स विच ऑकर मेनी टाइम्स इन द एन्व्हायरमेंट आर नोन ॲज अ डिझास्टर. तर पाहू शकता 1 मार्क्स इथे तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर सेकंड वन आहे लॉंग टर्म इफेक्ट्स ऑफ डिझास्टर ऑन अ सोसायटी. तर इथं पाहू शकता 4 लिहिलेले आहेत. 1 मार्क्ससाठी हा देखील प्रश्न असणार आहे. सोशल इफेक्ट्स, लॉस ऑफ लाईफ, इकॉनॉमिक इफेक्ट्स, इन्फ्लेशन. आणि त्यानंतर थर्ड वन एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स, पोल्युशन. आणि फोर्थ वन असणार आहे सायकोलॉजिकल इफेक्ट्स, एन्झायटी. आणि थर्ड वन देखील असणार आहे तुमचा 1 मार्क्ससाठी. हा प्रश्न जो आहे तो सब क्वेश्चन्स आहे पाहू शकता. क्वेश्चन नंबर 3 मधला दुसरा आपण सोडवत आहोत. एकूण तुम्हाला 8 प्रश्न देणार आहेत आणि त्यातले 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3-3 मार्क्स असल्यामुळे त्यामध्ये असे 1-1 मार्क्सचे सब क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. तर इथं असं विचारलं तर तुम्हाला सोपंच आहे, कारण तुम्हाला फक्त 1 लाईन किंवा 1-2 ओळीत तुम्हाला ह्याचं उत्तर लिहायचं आहे आणि मार्क्स हे पैकीच्या पैकी घेऊन जायचे आहेत. तर इथं पाहू शकता डेफिनेशन परत विचारले आहे की कॅटस्ट्रॉफिक डिझास्टर म्हणजे काय. ते पाहू शकता डेफिनेशन काय लिहिलेलं आहे. डिझास्टर दॅट लीड टू टोटल chaos and huge loss of life and property in a respective region are known as a catastrophic disaster. एक्झाम्पल सायक्लोन्स इन ओडिशा. तर 1 मार्क्स इथे तुम्हाला मिळून जाणार आहे पाहू शकता जर तुम्ही त्याची डेफिनेशन व्यवस्थित लिहिली तर. एकूण 2 प्रश्न बघितले क्वेश्चन 3 मधले आपण 3-3 मार्क्सचे. आता पुढचे प्रश्न आपण पाहणार आहोत. 2 प्रश्न बघितले. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तो जो असणार आहे तुमचा 4 स्टेजेस ऑफ मायटॉसिस. इथं आपण पाहूयात.
तर प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज आणि टिलोफेज 1 मार्क्ससाठी आणि कोणतेही 2 तुम्हाला फेजेस काय स्टेजेस काय करायचे ते एक्सप्लेन करायचे विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम्स. तर इथं तुम्ही पाहू शकता, इथं प्रोफेज आणि मेटाफेजचं इथं व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुम्ही डायग्राम्स देखील यामध्ये काढला तर तुमचे 3 पैकी 3 मार्क्स हे फिक्सच असणार आहेत. इन अ प्रोफेज, condensation of basically thin thread like a chromosomes starts. Due to this, they become a short and thick. They start to appear along with their pairs of sister chromatids. Metaphase, the nuclear membrane completely disappears in metaphase stage. All chromosomes are arranged in parallel to इक्विलॅटरल प्लेन ऑफ द सेल. हे 3 मार्क्ससाठी असणार आहे. फर्स्ट स्टेजेस लिहिलात 1 मार्क्स, प्रोफेसची डायग्राम विथ एक्सप्लेनेशन लिहिला तर 1 मार्क्स आणि मेटाफेसचा डायग्राम विथ एक्सप्लेनेशन लिहिला तर 1 मार्क्स, असे 3 मार्क्सचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर डी देखील पाहू शकता, तर यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत पाहू शकता 3 मार्क्ससाठी. विच इज द प्रायमरी फ्यूल युज्ड इन अ थर्मल पॉवर प्लांट्स. तर काय याचं उत्तर असणार आहे, कोल इज द प्रायमरी फ्यूल युज्ड इन अ थर्मल पॉवर प्लांट्स. त्यानंतर सेकंड वन असणार आहे प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ द थर्मल टाईप ऑफ पॉवर जनरेशन. हा 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे आणि पहिला जो असणार आहे तो 1 मार्क्ससाठी, म्हणजे एकूण 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन 3 मधला प्रश्न आहे. तर पाहू शकता 2 मार्क्ससाठी किती पॉईंट्स लिहिलेले आहेत. एअर पोल्युशन कॉज्ड ड्यू टू बर्निंग ऑफ burning of coal emits the gases like carbon dioxide, sulfur dioxide and nitrogen oxide which are harmful to living beings. Release of soot particles in the environment. Coal is a non-renewable source of energy. एवढं जरी उत्तर लिहिलं तर 2 पैकी 2 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर जो पुढचा प्रश्न देखील 3 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता तुम्हाला कोणत्याही फायलमचं कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला सांगतील. मोल्युस्का इथं दिलेला आहे, परंतु तुम्हाला अर्थ्रोपोडा तर इथं पाहू शकता, इथं लिहिलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायलम मोल्युस्का 3 मार्क्ससाठी आहे. पाहू शकता द बॉडीज ऑफ दिस ॲनिमल्स आर सॉफ्ट स्लिमी हिन्स दे आर रेफर टू ॲज द मोल्युस्का. मोल्युस्का म्हणजे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स पाहू शकता, त्यांची बॉडी कशी सॉफ्ट आणि स्लिमी असते आणि त्यांना मोल्युस्का त्यामुळे म्हणतात. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम. These animals are aquatic terrestrial. Most of the aquatic mollusca are marine, but few are freshwater dwellers. Fourth one, these animals are unisexual आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पाहू शकता बायवॉल्व्हिस, स्नेल आणि ऑक्टोपस. तुम्ही एक्झाम्पल्स जरी लिहिलं तर तुमच्या मार्क्समध्ये वाढच होणार आहे अर्धा मार्क्स. तर एकूण हा 3 मार्क्सचा प्रश्न व्यवस्थित अगदी तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स रिगार्डिंग त्याच फायलमविषयी लिहिला तर तुम्हाला यामध्ये 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. त्यानंतर पाहू शकता पुढचा क्वेश्चन असणार आहे तो ॲसिड रेन आणि त्याचे इफेक्ट्स लिहायचे. एकूण 3 मार्क्ससाठी. तर कन्स्टिट्युएंट्स ऑफ ॲसिड रेन 1 मार्क्ससाठी आणि त्याचे इफेक्ट्स लिहिण्यासाठी 2 मार्क्स असणार आहेत. तर इथे पाहू शकता ॲसिड रेन मेनली कन्सिस्ट ऑफ सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड. तर इथं पाहू शकता H2SO4 आणि HNO3 यामुळे काय होतं ॲसिड रेन यामध्ये मेनली कन्सिस्ट असतं विच आर फॉर्म्ड ड्यू टू द रिॲक्शन ऑफ सल्फर डायऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड विथ वॉटर अँड ऑक्सिजन इन द ॲटमॉस्फिअर. Effects of acid rain on Earth's surface. Acid rain can lower the pH of water bodies like lakes and rivers, harming aquatic life, including fish and other organisms. Acid rain can damage metal, paint, and stone structure, leading to the breakdown of buildings, statues, and infrastructure. त्याचे इफेक्ट्स आणि त्याचे कन्स्टिट्युएंट्स यासाठी एकूण 3 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. पाहू शकता तुम्ही व्हिडिओ पॉज करून कसं लिहिलेलं आहे उत्तर एकदा वाचून बोर्डाच्या परीक्षेसाठी याची व्यवस्थित अगदी तयारी केलं तरी चालेल, कारण हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा शेवटचा जो प्रश्न असणार आहे तो क्वेश्चन नंबर 4 असणार आहे आणि हा प्रश्न 5 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी वन आउट ऑफ 2. तर 2 प्रश्न देणार आहेत आणि त्यापैकी एकच प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आणि हा 5 मार्क्ससाठी असल्यामुळे याचं उत्तर तुम्हाला इन डिटेलमध्ये लिहावं लागतं. कारण हा जो सेकंड पार्ट जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुमचा सब्जेक्टचा, यामध्ये थोडंसं तुम्हाला लिखाणही जास्त असतं ॲज अ कम्पेअर टू सायन्स पार्ट 1 पेपरपेक्षा. त्यामुळे यामध्ये थोडंसं काय करायचं तर व्यवस्थित अगदी मुद्द्यानुसार जर तुम्ही असं उत्तर लिहिलं तर मार्क्स तुमचे हे कुठेही जाणार नाहीत, मार्क्स तुम्हाला पैकीच्या पैकी हे मिळणारच आहे. तर पाहू शकता काय विचारलं आहे 5 मार्क्ससाठी प्रश्न. तर गिव्ह द डेफिनेशन ऑफ स्टेम सेल्स अँड 4 युजेस ऑफ स्टेम सेल्स. तर हा एकूण 5 मार्क्सचा प्रश्न आहे. पहा पहिला जो असणार आहे 1 मार्क्ससाठी त्याची डेफिनेशन लिहिण्यासाठी आणि राहिलेले जे 4 मार्क्स असणार आहेत त्याचे 4 युजेस ऑफ स्टेम सेल्स. तर चला तर कशा प्रकारे तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत त्याचं उत्तर लिहायचं आहे पाहूयात. डेफिनेशन स्टेम सेल्स
stem cells are undifferentiated cells that can develop into a variety of specialized cell types. Their ability to generate both identical stem cells and differentiated cells makes them useful in a medical research and therapy. तर पाहू शकता अनडिफरेन्शिएटेड जे सेल्स असतात जे डेव्हलप होऊ शकतात इन व्हरायटी ऑफ स्पेशलायझेड सेल्स टाईप्समध्ये दॅट आर कॉल्ड ॲज अ स्टेम्स सेल्स. त्यानंतर 4 युजेस ऑफ स्टेम सेल्स. First one, stem cells can replace dead cells in the illness such as diabetes, myocardial infarction, and Alzheimer's diseases. They can also produce the blood cells required for diseases such as leukemia and anemia. In cases of organ failure such as the kidney and liver, stem cells are utilized to cultivate tissues or organs in a laboratory settings, offering promising solutions for organ transplantation. Stem cells can be used to study diseases and test new drugs. तर अशा प्रकारे बघायचे जे 4 युजेस लिहिलेले आहेत प्रत्येक युजेसला एक मार्क्स असणार आहे त्यामुळे व्यवस्थितच त्याचं उत्तर लिहायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच.